जी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, मोठी बातमी समोर येते। अजूनही शरद पवार गटानं दुजोरा दिला नसला तरी सुद्धा शरद पवार गट मात्र काँग्रेसमध्ये विलीन होणार असं कळतंय। नाही, मला वाटतं विलीन होणार असेल तर त्याच्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी पक्ष सोडणं, पुन्हा येणं, पुन्हा पक्ष स्थापन करणं अशा प्रकारच्या गोष्टी पवार साहेबांकडून अनेकदा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। आणि आज काँग्रेसची परिस्थिती पाहता अत्यंत दयनीय अवस्था काँग्रेसची देशभरात त्या ठिकाणी झालेली आहे। आणि मग अशा वेळेला स्वतंत्र अस्तित्व टिकवणं जिकिरीचं झालं असं जर वाटत असेल किंवा काँग्रेस आणि आपण एकत्रित विलीनीकरण करून थोडे ताकदवान होऊ शकतो, तर दोन्ही बाजूची त्या ठिकाणी गरज म्हणून अशा प्रकारची गोष्ट पुढे येऊ शकते। परंतु किती आता वेगळे राहून पण ते एकत्र आहेत आणि उद्या विलीनीकरण केलं तर फार मोठा काही फरक पडेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटायचं काही कारण नाही। कारण कालच आपण बघा, सन्माननीय अशोकजी चव्हाण साहेब हा काँग्रेसचा खरं म्हणजे चेहरा होता। ज्यांच्यात विलीन व्हायचा त्यांचाच प्रमुख महाराष्ट्रातला चेहरा जर भारतीय जनता पार्टीत आला असेल तर अशा प्रकारची असे पण तीन पक्ष एकत्रच आहेत ना, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच महाराष्ट्रात काम करतात। आता ते थेट होईल एवढंच, पण त्यामुळं काही फार मोठे राजकीय गणित बदलतील, ते काही ताकदवान होतील आणि भारतीय जनता पार्टीला फार मोठा शह बसेल असं काय अजिबात मला वाटत नाही। मात्र दरेकरजी, आपण भाजपने आतापर्यंत अनेक मोठे धक्के दिलेले आहेत। शरद पवार गट असेल, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना देखील मोठा धक्का तुम्ही दिलेला आहे। मात्र आता शरद पवार पुन्हा एकदा तुम्हाला शह देण्यासाठी ही नवीन राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत। जर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाला तर राज्यामध्ये काय चित्र असेल? भाजपला मोठं आव्हान ते उभा करू शकतील। हे मगाशीच म्हणालो, असे पण ते तिन्ही पक्ष एकत्रित आहेत। अनेक पक्षांची मोठ त्या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न आहे। वाटीतलं ताटात येईलच, शेवटी त्याच्यात फरक काय पडणार आहे? आणि पवार साहेबांनी धक्के नाही, आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्यांना धक्के दिले नक्कीच। कधी नवी टक्कर वगैरे देण्याचं सामर्थ्य आता तिन्ही पक्षांमध्ये उरलेलं नाही। आणि असे पण तिन्ही पक्ष त्यांची आघाडी म्हणून एकत्र आहेतच। आणि अशा प्रकारच्या विलिनीकरणाने भाजपला काही शह बसत नाही। भारतीय जनता पार्टी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते। राज्यात देवेंद्रजींचं सर्वांना एकत्रित घेऊन विकासाचं राजकारण जनतेनं स्वीकारलेलं आहे। म्हणून तर आज मोठ्या प्रमाणावर नेते इतर पक्षातले येत आहेत। याचा अर्थ की या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेने निश्चित केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहायचं, या देशाला देवेंद्रजींचं नेतृत्व हवंय। त्याच्यावर कितीही अशा मोठ बांधल्या, विलिनीकरण झालं, विघटीकरण झालं, त्याचा काहीही फरक भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीवर जराही तसोभरही होणार नाही। पण प्रवीणजी, हे सगळं म्हणत असताना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावीच लागेल की संपूर्ण देशभरात प्रदीर्घ अनुभव असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे शरद पवार। आणि त्यामुळे शरद पवार हे आता शहकाशाच्या राजकारणामधले मुरलेले मातब्बर नेते। मात्र ते जर काँग्रेसमध्ये गेले तर खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभरातलं चित्र बदलूही शकतं, हे मान्य आहे का? शहकाशाचे मातब्बर नेते अशा प्रकारचा त्यांचा नावलौकिक, तरी त्या ठिकाणी नेमकं काय शब्द माहित नाही होता, परंतु आपण बघाल की त्याला तोडीस तोड टक्कर जी बोलताय देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्यानं त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि धक्के असे दिलेत की भूकंप होणारे धक्के दिले। मग पवार साहेबांच्या अजित पवार साहेबांचा प्रवेश होऊन त्यांनी सत्तेत येणं, काल झालेला अशोक चव्हाणांचा प्रवेश असेल आणि अजून धक्के बाकी आहेत। त्याच्यामुळे पवारांच्या धक्क्यापेक्षा मोठे धक्के या राज्यात देणारं नेतृत्व या ठिकाणी प्रस्थापित देवेंद्र फडणवीसांचं झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे तेच धक्का देतात, तेच काटशे देतात, तेच डावपेच करतात, तेच खेळी करतात। हा जो काही समज आहे ना, तोही आता अलीकडच्या काळात होणाऱ्या घडामोडीतून निघून गेला। मात्र दरेकरजी, 2019 मध्ये जर आपण पाहिलं तर साताऱ्याची शरद पवारांची पावसातील सभा असू देत किंवा 2019 मध्ये खऱ्या अर्थानं पवार मैदानात उतरले होते, ते पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं, त्याच तोडीनं किंबहुना वेगळ्या अर्थाने काँग्रेसमध्ये विलीन होत ते तुम्हाला टक्कर देऊ शकतात का? नाही, मी काय बोललो, आम्हाला कोण कोणात विलीन होतंय
त्याच्याशी काडीचा फरक नाही. 100 पक्ष एकत्रित आले, विलिनीकरण जरी झालं तरी या देशात जो लोकांचा ट्रेंड किंवा मानसिकता आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीवर अपार विश्वास करणारी आहे आणि मोदींचं नेतृत्व या देशाला पुढे नेऊ शकतं. ठाम एक आत्मविश्वास या देशातील जनतेच्या मनात पूर्णपणे त्या ठिकाणी बिनला हे आम्ही स्वतः लोकांमध्ये जात असताना पाहतो. त्याच्यामुळे कुठलीही इक्वेशन सर्वसामान्य माणसाला मोदी साहेबांशी कनेक्ट करण्यापासून दूर करू शकत नाहीत. तेवढी त्याच्यामध्ये क्षमता नाही, तेवढा ते विश्वास निर्माण करू शकले नाहीत आणि म्हणून या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहत या ठिकाणी किती असं विलिनीकरण झालं, एकत्रीकरण झालं, जनता तसोभरीही मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहण्यापासून परावृत्त होणार नाही. एवढा विश्वास त्याने आपल्या कार्यकर्तृत्वातून जनतेला त्या ठिकाणी देशवासियांना दिलेला आहे. आणि महाराष्ट्रात मोठ बांधण्याचं तर तुम्ही नावलौकिक बोलतात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर ही आघाडी मोठ जर जमवली महायुतीची तर ते काय, ते फोडाफोडी. पवार साहेबांनी केलं की मोठ बांधली, नावलौकिक आहे, माहीर आहे, त्यांना विशेषण वेगळी. आणि तेच जर देवेंद्रजींनी त्या ठिकाणी महायुती एकत्रीकरण जर चांगल्या अर्थाने त्या ठिकाणी विकासाची भूमिका घेऊन केली तर त्यांनी फोडाफोडी केली. त्याच्यामुळे मला वाटतं की राजकारणामध्ये चांगल्या कामासाठी लोक एकत्रित येऊ शकतात, परंतु त्या ठिकाणी त्यांचं विलिनीकरण झालं आणि फार मोठा काही फरक पडेल असं अजिबात शुभही वाटत नाही.